नुसता अपमान केलेला सहन झाला नाही किंवा पतीची असणारी अवहेलना सहन झाली नाही, तिनं स्वतःच्या देहाचा त्याग केला, स्वतःचा देह असणारा सोडून दिला. महाराज, इतकी असणारी ही पतिव्रता आहे. तू का म्हणे पतिव्रता? तिची देवावरी सत्ता, तिची देवावर सत्ता. पण पतिव्रता पाहिजे, पतीची सेवा केली पाहिजे. पतीशिवाय दुसरा देव नाही किंवा दुसरी पूजा नाही. आता तुम्ही म्हणत असाल, तुमचे मालक घरी बसले असतील, अगं सकू ए ऐक ना, मला जेवायला वाढला, ती म्हणजे घ्या हातानं खा. गणेश महाराजांचं कीर्तन चालू झालं, मी म्हणत असतो रघु काकू तुम्ही किती जरी माझ्यासारखे गणेश महाराज उघडून पिले ना तरी तुम्हाला पुण्य लागणार नाही. पहिलं त्याला जीव घाल. हा, रोज स्त्रीनं रोज पतीच्या पाया पडलं पाहिजे, रोज पाया पडलं पाहिजे. मला आमच्या असणाऱ्या अक्षय भैयानं सांगितलं, पुन्हा त्या ज्ञानेश्वर दादाने हे दोघा चौघांना सांगितलं, म्हणजे आमच्या गावातल्या बाया रोज पाया पडतात नवऱ्याचे, रोज पाया पडतात. पडतात, खरं आहे का? हा, हो म्हणाल्यात का? अर्ध्या हो म्हणाल्यात, अर्ध्या नाही म्हणाल्यात. पण पडा नाही तर नका पडू, पण उद्यापासून पडा, बरं उद्यापासून पडा. एवढं लक्षात ठेवा, शास्त्र असं सांगतं, जी स्त्री आयव आहे, सौभाग्यवती आहे, तिनं तिच्या पतीला कधी उघडं कपाळ दाखवायचं नाही, कधीच उघडं कपाळ दाखवायचं नाही. पतीचं एक वर्षानं आयुष्य कमी होतं. पतीला कधी आर तुला म्हणायचं, बोलायचं. पतीला आर तुला जरी बोललं तरी आयुष्य कमी होतं. नाही तर म्हणायचं नाही, माय मेल्याच्या संसारात काही नव्हतं, पण आता कसं तरी बरं मी आहे म्हणून बरं. नाही नाही, आर तुला कधी बोलायचं नाही. पतीची कवा विटंबना करायची नाही, पतीची निंदा कानानं श्रवण करायची नाही. म्हणजे तो पिया तडका असायला विठ्ठल.